सर्व लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेला आहे। पुढच्या 2 महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत त्या संदर्भातली माहिती दिली आहे। या योजनेमध्ये सरकारी महिला कर्मचारी, पुरुष लाभार्थी, त्याचबरोबर 2.5 लाखांहून ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा महिलांनी घुसखोरी केलेली होती आणि त्यामुळे आता हा ई-केवायसीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने हे पाऊल उचललेलं आहे। ई-केवायसी केल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पुढचा हप्ता जमा होणार आहे। दरम्यान ई-केवायसी नेमकी कशी करायची पाहूयात ग्राफिक्स मधून। महिलांना सीएससी सेंटरवरून किंवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करता येईल। https://ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपण लॉग इन करावं। तुमचं नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती भरावी लागणार आहे। सर्व कागदपत्रांची फोटोकॉपी अपलोड करावी लागणार आहे। तसंच लाडकी बहीणच्या पोर्टलवर पॉपअप विंडो सुद्धा सुरू करण्यात आली आहे, तिथे सुद्धा क्लिक करून ई-केवायसी करता येणार आहे।